महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा शहराच्या मेंढा गावातील भृसुंड गणेशाचं दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली। तर पहिल्याच दिवशी भंडारा तालुक्यातील जवळपास 32 गावात जाऊन भंडारा गोंदिया लोकसभेत बदल हवा असेल तर काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी मतदारांना केलं। यावेळी पडोळे यांनी बांधावर काम करीत असलेल्या शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला। 19 एप्रिल 2024ला पहिल्या टप्प्यात भंडारा गोंदिया लोकसभेकरिता मतदान होत असून सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा उमेदवार रिंगणात असला तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते। काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पटोले यांचे विश्वासू डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली असून स्वतः नाना पटोले हे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराकरिता आहेत। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही। भंडारा गोंदिया जिल्ह्यात एक उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि उत्कृष्ट शिक्षण मिळेल अशी व्यवस्था तयार करू, सोबतच बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणार असा विश्वास डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला। तर यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या म्हणाले की निवडणूक माझी केवळ डॉक्टर प्रशांत पडोळे यांची नाही तर जनसामान्य लोकांची निवडणूक आहे। त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास हवा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही। तर यावेळी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, वंचित आघाडीचे नेते डॉक्टर प्रशांत आंबेडकर वारंवार आमच्या नेत्यांवर आरोप करतात की ते भाजप सोबत आहेत, मात्र आमच्या पक्षाने बहुजन वंचित लोकांना उच्च स्थान दिले। त्यामुळे येत्या निवडणुकीत कुठला पक्ष मतदानात आपल्याकडे आकर्षित करून निवडून येतोय हे आता पाहण्यासारखं आहे। आपल्यातला जे तरुण आहे आणि आपल्या तरुणांना सगळ्यांना जे आपल्या सरकारने दाबून धरलेला बेरोजगारीचे प्रश्न असो त्यांच्यासाठी काहीच केलेलं नाही। आपला एकच वादा आहे, आपला सगळ्यांना मी बेरोजगारीच्या प्रश्नावर लोकसभेमध्ये लढेल, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी आपण निवडून दिलं तर लोकसभेमध्ये लढा देईन। तसेच या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासात्मक कामाचे जे प्रश्न आहेत त्याच्याने मी इमानदारीने लोकसभेने मांडेन आणि त्याच्यासाठी लढेन आणि येथे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, शेतकरी यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांना समोर घेऊन याच्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा कसा विकास होईल, सर्वांनी विकास होईल याच्या प्रश्नावर मी लढेन। आपण सगळ्यांना मला निवडून दिलं तर मी या सगळ्या गोष्टींना वचनबद्ध राहील एवढंच मी आपल्या सर्वांना वचन देतो। खरं तर मी या ठिकाणी आमचे प्रशांत पडोळे निवडून आल्यानंतर आपण इतके वर्ष जो संघर्ष शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, आपल्या जिल्ह्याच्या तरुणांसाठी आणि विशेष करून महिलांसाठी जो संघर्ष एवढे वर्ष आपण करत आलो त्या संघर्षाला आता कुठेतरी न्याय मिळण्याची व्यवस्था तयार झालेली आहे। यावेळेस आपण चुकलो तर दोन गोष्टी होणार, एक तर वन नेशन वन इलेक्शन जे मोदी सरकारने नवीन व्यवस्था आणली त्याच्यानंतर निवडणुकाच नाही, देशातली लोकशाही संपुष्टात आणायचा त्यांनी प्रयत्न केले। आपण जो एवढे वर्ष संघर्ष करतो विशेष करून आपल्या ओबीसी समाजाचा, आणि म्हणून आता सरकारला आम्ही राहुल गांधीजींना आम्ही इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं की आपल्याला त्या पद्धतीचं धोरण आणावं लागेल, लोकांचा हिस्सा सत्तेमध्ये असला पाहिजे आणि त्या पद्धतीचा उपक्रम सुरू केलेला आहे। त्या पद्धतीचा जाहीरनामा सुद्धा ते पत्रक आपल्या घरापर्यंत सुद्धा येतील। महिलांसाठी ज्या गरीब महिला आहेत त्यांना दरवर्षी 1 लाख रुपये त्यांच्या घरी देण्याचा निर्णय आपलं सरकार आल्यानंतर करायचा झालेला। त्याचप्रमाणे आमचे शिकलेले मुलं मुली जे आहेत नोकऱ्या नाही, केंद्र सरकार रोज खाजगीकरण करते, रेल्वे असेल सगळ्या गोष्टी, जसे बेलची गोष्ट निघते तर बेलही आता पूर्ण देशामधलं खाजगीकरण चालू झालं आणि 30 लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या जागा भरण्याचं काम केंद्र सरकार करेल। त्याचप्रमाणे जे मुलं मुली आमचे शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, हाताला काम नाही, त्या सगळ्यांना महिन्याचे 8,500 रुपये त्या मुला मुलींना देण्याचा निर्णय देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर करण्यात येईल हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। महाराष्ट्रातले अतिशय थोडे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की नाना पटोले भाजपचे माणूस आहेत। आदरणीय प्रकाशजी
तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुमच्या मागे जे आडनाव लागतं ते आडनाव आम्हाला खूप प्रिय आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात जन्माला आलात म्हणून तुमचे चरण सुद्धा आम्ही स्पर्श करू. पण तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या दहशतीला न जुमानता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नाकावर राजीनामा फेकून आलेल्या आमच्या नानाभाऊंना तुम्ही भाजपाचे म्हणताय. तुम्ही भाजपाच्या आहात प्रकाशजी. तुम्ही आमच्या लोकांना निवडणुकीत पाडण्यासाठी उमेदवार उभे करताय. तुम्ही काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांच्या सोबत चर्चेची नाटकं करताय. अरे आमच्या काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष दलित समाजाचा आहे. आमच्या काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष दलित समाजाचे आहे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष शेतकऱ्याचं कुंड्याचं पोरग म्हणजे नानाभाऊ आहेत. वंचितचे खरं प्रतिनिधी आणि वंचितचा खरा आवाज जर कोण असेल तर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली आणि नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा खरा वंचितांचा कैवारी आहे, वंचितांचा आधार आहे आणि वंचितांचा आवाज म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.